नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता पनवेलमध्ये. खरं तर खूप वर्षानंतर पनवेलमध्ये आलेलो आहे आणि त्यामुळे आज काय होणार या पनवेलमध्ये हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे. पनवेल नील पार्क सोसायटी आणि तिथल्या आशा घरत आणि महेश्वरी पोरजी दोन्ही बहिणी वाट बघतात. चला सुरू करूया आजच्या भागाला आणि बघूया कोण जिंकणार आजच्या भागातली पैठणी. नमस्कार. बहिणी नाव सांगा. आशा योगराज घरात. द्या ओळख करून. हे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी. हे माझे बाबा. नमस्कार बाबा. हे माझी आई. आई नमस्कार. हे माझ्या ताईचा मुलगा. बरं. शेजारी आणि मैत्रिणी. सगळ्या मैत्रिणी भरल्या आहेत वाटतं. हो ना. वा वा. म्हणजे आलेले आहेत. बरं वाटतंय सगळ्या. चला प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया लगेच. नमस्कार. बरं मला सांगा लग्न कधी जमलं? 16 मे. 16 मे. बरं लग्न जमल्यानंतर कुठे फिरायला गेलात? महड आणि अभयारण्य करणार. अभयारण्यात? म्हणजे त्यांना भय वाटू नये इथून पुढे. मग अभयारण्यात फिरायला गेल्यावर काय झालं? काय नाही गप्प बसलेले फक्त. मी बोलत होते. मिस्टर. गप्प बसून होते आणि तुम्ही बोलत होता. काय बोललात त्यांना पहिल्याच दिवशी एवढं किती गप्प झाले? ते पहिले गप्प बसतात नंतर बोलतात. नंतर बोलतात. काय बोलले पण नंतर? नंतर लागले तोरे तोरे बोलायला. पहिले मीच बोलत होते. मी नॉनस्टॉप. तुम्ही नॉनस्टॉप आहे? अरे वा. पण मला आज वाटत नाही तुम्ही नॉनस्टॉप असाल. तुम्ही आले ना म्हणून गप्प आहे. जातो मी. नाही बसा तुम्ही पाहिजेत. तुम्ही पाहिजेत. पाहिजे ना. मला वाटलं आता नाही का बोलते. बोला बिंदास. कसा आहे स्वभाव त्यांचा? हा चांगला आहे. ते चिडत नसतील ना कधी? चिडतात. काय तुमच्यावर चिडतात? मग मी भरपूर बोलल्यावर ते नंतर. पहिले मी. मग त्यांचं ते काय चिडतात? तुला सांगितले ना कामवरून ठेव. याच्यावरच जास्त होते. हा. आणि मिस्टर तुम्हाला कधी असं होतं का की सांगितलंय मी 8 वाजता येतो आणि 10 वाजता येतात? भरपूर. तुम्ही त्यांना कधी फोन करून हैराण करता? काय करता तुम्ही फोन करून? बोले ना 8 वाजता येणार. 8चा काटा 8 वर गेला ना का पहिला फोन. 8चा काटा 8 वरच जाणार म्हणजे 8 वाजले ना का लगेच फोन उचलत. तुम्ही 8 वाजता सांगितलं ट्रॉफिक आहे कोण मिळाला असं. मग ठेवणार. मग कधी येणार? 15 मिनिटं झाले नाही आले पुन्हा. असं करतात. पण तुम्हाला एखादी गोष्ट मागितली तर देतात? नाही दिली तर? नाही दिली तर न देतात. नाही दिली तर काय? नाही दिली तर मला राग येतो भरपूर. मग राग आला की तुम्ही काय करता? मी सर्व सामान हळूहळू खाली ठेवते आणि पसारा दाखवते. म्हणजे तुटायला नाही पाहिजे ना. त्यांना वाटायला पाहिजे का पहिला राग आले. समजा तुम्हाला आता राग आला आणि ह्या वस्तू आहेत तर काय खाली अशा उलट सुलट करायचं. मला दाखवा काय करा. हे आहेत ना. मग नंतर याच्यावर गेम नाही ना कुठला. या असं सर्व ठेवायचे. अशा अशा असं मी स्वतः ठेवायचे हलू. बरं दाखवा. हे झालं एक. हे दुसरे घ्यायचे असे खाली इथं पूर्ण ठेवायचे असे. असे ठेवायचे आणि सांगायचं का रागाने केलं मी फेकाफेक केली. असं केलं आणि मग तुम्ही अशा बसता? नाही जाऊन राहायचं बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये जाऊन राहता? काय रागावण्याची पद्धत आहे. वस्तू तुटली नाही पाहिजे पण मिस्टरांना कळली पाहिजे का राग आले. राग आलाय. बरं आहे तुमचं. हा वहिनी आता बोलवा त्यांना. या. नमस्कार. बसा. हे सवयीच आहे ना तुम्हाला? बरं आज वहिनी पैठणी जिंकणार तुम्ही? जिंकणार. कसं काय? मला हारायला आवडतच आम्ही जिद्द ठेवून पैठणी खेळणारच. जिंकणारच तुम्ही ठरवलंय. बरं वहिनी असं कधी झालंय जेवण करताना तुमच्याकडनं गोंधळ झाला इकडचं तिकडे झालं? काय झालं? मी एका साईडला भात घालायला घेतला पाणी ठेवलेला आणि दुसऱ्या साईडला अंड्यांचा रस्सा बनवायला घेतला. अंड्यांचा रस्सा. मग मी तांदूळ धुतले आणि त्याच्यात टाकले. म्हणजे पाण्यात नाही टाकला. भात घालायच्या ह्याच्यात ना अंड्याच्या ह्याच्यात. हे जेव्हा जेवायला आले ना तेव्हा मी सांगितलं नवीन पदार्थ बनवले अंडा भात. असं शेवटी खायला घातलं. मग खाल्लं तुम्ही? मला तुम्ही सांगा वहिनींनी स्वभावातलं काय बदलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? स्वभाव बदलायला पाहिजे. स्वभाव बदलायला पाहिजे म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट एकदा सांगितलं ते ऐकत नाही. 2-3 वेळा सांगायला लागतात. एक गोष्ट 3दा सांगायला लागतं पण तरी स्वतः ऐकत नाही. काय वहिनी असं का करता? मला माझ्याच मनाचं खरं वाटते. होईल होईल हळूहळू होईल. आपण 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाले. आता 6 वर्ष मी आलो नव्हतो ना. आज सांगायला आलो ना मी. इथून पुढे पहिल्याच वेळेला ऐका. आता तुमचं ऐकू. ऐकाल ना?
दोघांना मिळून प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, तुमच्या देवाऱ्यात देवाच्या चांदीच्या किती मूर्ती आहेत? 5. त्याने उत्तर दिलं 5, त्यामुळे उत्तर चुकलं. 4. किती? 4. 4. हे उत्तर बरोबर होतं, पण तुम्ही दिलेलं उत्तर चुकलं, त्यामुळे चूक. हा वहिनी, मिस्टरांना राग कधी येतो? सतत फोन केल्यावर. सतत फोन केल्यावर. अभिनंदन वहिनी, हे उत्तर बरोबर आलं. आता तुम्ही सांगा, वहिनींचा आवडता चित्रपट कोणता? हम साथ साथ है. अभिनंदन. बरं, आता पुढचं एक कोड आहे दोघांना मिळून. एका शेतकऱ्याकडे 15 बैल होते. 10 सोडून 5 बैल निघून गेले. मग किती बैल राहिले? 10 सोडून 5. 5. उत्तर दिलेलं आहे 5. जे उत्तर चुकलं त्याचं योग्य उत्तर आहे 10. आणि त्याचबरोबर हे जे 2 उत्तर बरोबर आली, त्यासाठी एक लक्ष्मी म्हणून, घरात लक्ष्मी तर यायला पाहिजे. चला, ही 200 रुपयाची लक्ष्मी आता तुमच्याकडे आलेली आहे वहिनी, अभिनंदन. आणि आता आपण भेटणार आहोत त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला. नमस्कार. संपूर्ण परिवार आहे ना तुमचा? हां. सगळी फॅमिली आहे. हां. ह्या आई का? हां. आई नमस्कार. आई, लहानपणीचा ह्यांचा स्वभाव आणि आताचा बदलला की नाही हो? नाही बदलला, तसंच आहे. कसा? पहिला पण भरपूर मस्ती करायची. हा, आता पण तशाच आहे. तसंच आहे. आता मला सांगा, या घराच्या आनंदासाठी तुम्ही काय करणार? रागवणार नाही. आजपासून रागवणार नाही? तुम्ही सांगितलं ना म्हणून. अरे वा, तुमचं काय म्हणणं आहे? असं म्हटल्याप्रमाणे वागतील? नाही. ह्या म्हणतात आजपासून स्वभावात बदल करणार, पण तुमचं म्हणणं आहे नाही करणार. नाही. नाही, होऊच शकत नाही. हो सर. बरं, आता वहिनी अभिनय करणार आहेत. सगळ्यांनी घरातल्यांनी ओळखायचं, बोलायचं नाही, बोलू नका. फोन, कान, मी ओरडणार नाही. हां. मग तुमचं ऐकेल. हां. मी तुमचं ऐकेल, रागवणार नाही. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. 1 मिनिट, कान पकडा असे का हो? त्यांच्याकडे बघून. हा, हे बघा. नाही तुम्ही कान बघा. माझं नाही नाही, ऐका ना, कान बघडा आणि त्यांना सांगा आजपासून मी रागवणार नाही. मी रागवणार नाही, तुमचं ऐकल. सांगितलं ना? हा. सोडा कान. बघितलं, आजपासून त्यांनी ठरवलेलं आहे रागवणार नाही, तुमचं सगळं ऐकणार. पण तुम्हाला एक सांगू, या घरात आल्यानंतर सगळ्यांची गप्पा मारत होतो. वहिनी बोलत असताना मन मोकळेपणाने बोलत होत्या. कधी कधी हा स्वभाव खेळकर असतो, आणि असाच वहिनींचा स्वभाव खेळकर राहिला तर बघा पुढे पुढे या घरात आणखी किती प्रगती होणार. कारण वहिनी या घराच्या लक्ष्मी असतात. चला, हे 1000 रुपयाचं बक्षीस तुमच्याकडे आहे.